नंतर एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। भारतात बनवलेली खोकल्यावरची कोल्ड ड्रिफ्ट रेस्पी फ्रेश टीआर रिलाइफ ही 3 सिरप निकृष्ट दर्जाची आहेत, त्यांचा वापर टाळावा असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिलाय। कोल्ड ड्रिफ्ट हे सिरप घेतल्यामुळे मध्य प्रदेशातील 22 मुलांचा मृत्यू झाला आणि याच पार्श्वभूमीवर ही सावधगिरी बाळगण्यात येते आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, काय अधिक माहिती या संदर्भात? बिलकुल, यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनं एक पत्र लिहिलं होतं आणि त्याद्वारे भारताकडून स्पष्टीकरण मागितलं होतं आणि त्यानंतर मात्र कारण भारत हा सर्वात जास्त कफ सिरपचा निर्यातदार आहे आणि त्यामुळे भारतामध्ये जी सिच्युएशन आहे ती जगभरामध्ये होऊ नये, इतर देशांमध्ये होऊ नये या काळजीपोटी हे पत्र पाठवण्यात आलं होतं। आणि आता शेवटी जागतिक आरोग्य संघटनेने एक इशारा दिलेला आहे की कोल्ड ड्रिफ्ट सह 3 विषारी सिरप जे आहेत ते वापरू नका, कारण ते आरोग्यासाठी धोकादायक आहेत। त्याच्यामध्ये जे कंटेंट आहे तो विषारी आहे, त्यामुळं भारताबाहेर सुद्धा आता याची विक्री करू नये आणि भारता अंतर्गत ही या संदर्भात सिरप जे ते वापरण्यावर बंदी घालावी। त्याचबरोबर जे व्यावसायिक आहेत, जे व्यापार करतात त्याचा त्यांना सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे की त्यांच्यावर कारवाई जी आहे ती कोणत्या परिस्थितीमध्ये करायला पाहिजे जर अशा प्रकारचं जर निकृष्ट दर्जाचं सिरप जर विक्री केलं जात असेल तर। त्यामुळं एक मोठा धक्का बसलेला आहे म्हणावं लागेल, कारण सर्वात जास्त निर्यात जे आहे ते याच सिरपचा होतो, परंतु जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की हे सिरप जे आहे ते विषारी आहे। निश्चितच रामराजे, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।